आज चांगला दिवस आहे आणि आज सर्वप्रथम भारतीय जनता पक्षच्या वतीने ही युवा मोर्चा तसंच सावंतवाडी शहर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने ही पत्रकार परिषद आहे। तर सन्माननीय निरंजनजी डावकरे साहेब यांचा विजय झाला आणि हा विजय खूप सुंदर मताने झाला, या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे। सन्माननीय डावकरे साहेब यांचा तिसऱ्यांदा विजय झाला, त्यामुळे सर्वप्रथम आम्ही सर्व मंडळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांना आम्ही धन्यवाद मानतोय, कारण हा त्यांचा तिसरा विजय आहे। सन्माननीय डावकरे साहेबांच्या विजयाच्या मागे संपूर्ण कोकणातील आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे आमचे बावनकुळे साहेब प्रदेशचे अध्यक्ष, सन्माननीय नारायणराव राणे साहेब, आणि खरोखरच ज्यांच्यामुळे आज हा विजय आमचा खूप सुंदर झाला, हे आमचे कायमच किंग मेकर ठरलेले आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी खूप खूप धन्यवाद मानतो, कारण हा विजय हा नक्कीच आमचा शक्य होता, परंतु विजयाच्या मागे एक आगळीवेगळी ताकद म्हणतात, त्या ताकदीचा कायमच आम्हाला राणे साहेबांच्या सुद्धा इलेक्शनला फायदा झाला, कारण त्यांची जी रणनीती आहे, काम करायची पद्धत आहे, ती आमच्यासारख्या तरुणांनी खरोखर एक उल्लेखनीय असं नेतृत्व आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही आनंदोत्सव आज साजरा करणार आहोत आणि त्याकरिता ही पत्रकार परिषद आहे। सन्माननीय डावकरे साहेबांचा विजय हा हजारांच्या संख्येने झालाय आणि आमच्या सगळ्या सर्वसामान्य तळागाळातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सर्व मंडळी, त्यामुळे आपला हा विजय शक्य झाला। त्यामुळे विजय महोत्सव साजरा करण्यासंदर्भात, हा आनंदोत्सव साजरा करण्यासंदर्भात ही आजची फक्त पत्रकार परिषद आहे। या विजयाबरोबरच पुढील सर्व विजय हे भारतीय जनता पक्षाचे होतील आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशामध्ये तर आता सरकार आमचं भारतीय जनता पक्षाचं आलेलंच आहे, परंतु सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या जेवढ्या देशातील स्कीम असतील, जेवढे उपक्रम असतील, हे सर्वसामान्य लोकांना, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते नक्कीच झटून ते लोकांपर्यंत पोहोचवतील। सन्माननीय चव्हाण साहेबांबद्दल बोलण्या एवढे आम्ही मोठे नाही, पण चव्हाण साहेबांनी जी काय रणनीती आखली त्यामुळे हा विजय शक्य झाला। आज मला वाटतं गेल्या 2 महिन्यातील हा आमचा दुसरा विजय आहे आणि हा विजय ही परिस्थिती निर्माण करण्याची ताकद फक्त भारतीय जनता पक्षामध्ये असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक उपक्रम गोरगरीब जनतेला नक्कीच फायदा त्याचा मिळतो, त्यामुळे लोक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षालाच मदत करतात, त्याचं हे प्रतिबिंब आहे। आणि आज आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही बाहेर 2 मिनिटाचा फटाके वाजवून जल्लोष साजरा करणार आहोत। रवींद्र चव्हाण साहेबांचा, डावकरे साहेबांचा, मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भाजप पक्षाचा विजय असो।